नमस्कार, मी सुरुची पाटील. तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजचा व्हिडिओ आहे खास सोमप्रदोषावर. आता सोमप्रदोष महाशिवरात्रीच्या एक दिवस आधी आलेला आहे. त्याच्यामुळे ह्या प्रदोषाला एक फार असं विशेष महत्त्व आहे. त्याच्यामुळे आपल्याला जर व्रताची म्हणजे सोमप्रदोषाच्या किंवा प्रदोषाच्या कुठल्याही व्रताची जर आपल्याला सुरुवात करायची असेल तर त्याच्यासाठी हा उत्तम काळ आहे. तर मी तुम्हाला ह्याच्यात सांगणार आहे की नेमकं आपल्याला प्रदोषाचा व्रत कसा करायचा असतो आणि किती प्रदोष असतात. आता कसं असतं की जेव्हा आपण भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी जसं आपण एकादशीचा व्रत करतो तसंच जर आपल्याला शिवशंकरांना प्रसन्न करायचं असेल तर आपण सोम प्रदोषाचा व्रत करत असतो. आणि प्रदोषाचा व्रत ह्याचा अर्थ काय की जो संध्याकाळी केला जातो. म्हणजे प्रदोष काळ ह्याचा अर्थ काय झाला की सूर्यास्त आधीचा 1.5 तास आणि सूर्यास्त झालेल्याचा 1.5 तास. आता ह्याच्यामध्ये काय असतं की हा काळ इतका चांगला का मानला जातो तर असं म्हणण्यात आलेलं आहे की ह्या दिवशी शिव म्हणजे भगवान शंकर आणि शक्ती ह्या दोन्हीही प्रसन्न मुद्रेत असतात आणि ते नृत्य करत असतात. आणि जेव्हा ते नृत्य करत असतात तेव्हा इतर देव त्यांचे गुणगान गात असतात. ह्याच्यासाठी हा जो व्रत ह्याच्यासाठी या काळात आपण जी काही सेवा करू किंवा आराधना करू, उपासना करू, नामस्मरण करू तर त्याचे आपल्याला इच्छित फळ खूप लवकरात लवकर प्राप्त होत असते. म्हणून नेहमी म्हटलं जातं बघा, मी तुम्हाला ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण बोललेले आहे की तुम्हाला कुठलंही शिवशंकरांचा व्रत करायचा असेल तर तो प्रदोष काळातलाच करा. कारण प्रदोष काळामध्ये केलेला जे व्रत आहे त्याचं जे आपल्याला फळ प्राप्ती होत असते ती लाखो पटींनी जास्त असते. 7 वारी 7 प्रदोष असतात. आता ते कुठले वार आहेत आणि त्या वाराचे जर आपण व्रत केले प्रदोषाचे तर त्याच्यामुळे आपल्याला कुठली फलप्राप्ती होते हे आपण बघूया. रवी प्रदोष म्हणजे जो रविवारी येतो. आता जर ह्या दिवशी आपण व्रत ठेवलं किंवा जर उपासना केली तर आपल्याला आरोग्य, ऐश्वर्य, सुख, शांती आपल्या घरात असते. सोमवार म्हणजे सोमप्रदोष जो आता सोमवारी येणार आहे. सोमवारी म्हणजे 28 फेब्रुवारीला जो व्रत येणार आहे. हा जर आपण व्रत करू तर आपल्या सगळ्या ज्या काही मनोकामना आहेत सगळ्या इच्छा नक्कीच पूर्ण होणार. त्याच्यानंतर मंगळवारचं जे व्रत आहे म्हणजे मंगळ प्रदोष ज्याला म्हटलं जातं, जर तो आपण ठेवला तर आपल्याला काही असा असाध्य रोग असेल कुठलाही असेल तर त्या रोगातून आपल्याला मुक्ती मिळण्यासाठी मदत होते. म्हणून मंगळवारचा प्रदोष करायचा असतो. बुधवारचा, आता बुध प्रदोष जो असतो, आता बुधवार जो असतो तो भरपूर सौम्य वार असतो. तर बुधवारी जर आपण कुठलाही व्रत ठेवला तर त्याच्यासाठी आपल्याला विद्या, बुद्धी, स्मरणशक्ती हे सगळं ह्याच्यासाठी आपल्याला भरपूर तो फलदायी आहे. ज्या मुलांची स्मरणशक्ती कमी आहे, लहान मुलांची किंवा जी मोठी मुलं काही शिकतात वगैरे आहेत, तर अशा मुलांनी हा जो व्रत ठेवला किंवा जर लहान मुलं आहेत तर त्यांच्या आईंनी ठेवला तर हा खरंच खूप चांगलं मानलं जातं. त्याच्यानंतर गुरुवारचा म्हणजे गुरुप्रदोष ठेवल्याने आपल्या आयुष्यात आपल्या जर कुठलेही हितशत्रू असतील किंवा कुठलेही शत्रू आपल्या आयुष्यात असतील तर ह्या शत्रूंचा नाश होऊन ते मित्रत्वात बदलण्याची आपल्याला मदत होते. शुक्र प्रदोष म्हणजे जो शुक्रवारी येतो तर हा जर आपण प्रदोष ठेवला तर ह्या प्रदोषात आपल्याला धनप्राप्ती, ऐश्वर्य प्राप्ती, त्याच्यानंतर धनधान्य वगैरे हे सगळं आपल्याला प्राप्त होतं. शनी प्रदोष, आता शनी प्रदोष म्हणजे काय तर आपल्या आयुष्यात जर 7.5 असेल तर आपण शनी प्रदोष ठेवावा. शनी प्रदोष जो आहे तो प्रचंड फलदायी असतो जर आपल्या आयुष्यात 7.5 असेल तर. आणि जर नाहीये तरी सुद्धा ठेवलं तर भविष्यात आपल्या आयुष्यात जर येणारी 7.5 असेल तर तिची तीव्रता 1000 पटींनी कमी होते. अशा प्रकारे हे सगळे प्रदोष आहेत प्रत्येक द्वाराचे. आता ते कसं करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे. आता सगळ्यात पहिलं आपण कुठलाही व्रत करत असतो तो आपल्याला संकल्पयुक्त करायचा असतो. संकल्पामध्ये आपल्याला आपलं नाव, गोत्र मी तुम्हाला बोलले आहे तसं सगळं करायचं. आपण हा व्रत किती दिवस करणार आहोत हे त्या संकल्पामध्ये म्हणायचं असतं आपल्याला. 5 दिवस करणार आहोत की 11 दिवस, 21 दिवस, तर आपण तसं म्हणायचं असतं. यथाशक्ती, यथाभक्ती हा आपल्याला व्रत करायचा असतो. व्रत करताना सकाळी उठून अंघोळ केली का त्याच्यानंतर आपल्याला एक चौरंग घ्यायचा. त्याच्यावर आपल्याला पांढरा कपडा जो आहे तो
अंथरायचा असतो. अंथरून झाला की आपण शिवलिंगाची पूजा करायची आणि तुम्ही अभिषेक करा आणि अभिषेक तुम्ही फक्त ओम नमः शिवाय या नावाचा तुम्ही 108 वेळा जप करून केलात तरीही चालणार आहे. हा अभिषेक तुम्हाला करायचा आहे आणि मग जशी आपण पूजा करतो तशी पूजा करायची. ह्याच्यामध्ये पार्वती मातेची सुद्धा पूजा करायची असते. जर आपल्याकडे फोटो असेल तर उत्तम, नाही तर रुद्राध्यायचं जर पुस्तक असेल तर ते पुस्तक तुम्ही पूजेमध्ये मांडलं तरीही चालणार आहे. त्याच्यानंतर फक्त खडा नारळाने आपल्याला पार्वती मातेची ओटी भरायची आहे. त्याच्यानंतर ते आपलं सगळं झालं का मग आपण पूर्ण दिवस उपास ठेवायचा असतो खरं तर. पण जर तुम्हाला काही व्याधी असतील, जर तुम्हाला उपास निघत नाहीये, तर तुम्ही उपास नाही ठेवलात तरीही चालणार आहे. फक्त यथाशक्ती, यथाभक्ती, अगदी विश्वासाने आणि मनापासून सेवा करा. ती सेवा देवापर्यंत नक्की पोहोचणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला आता काही नियम आणि काही अटी आहेत. तर ह्याच्यामध्ये नियम कुठले आहेत तर आपल्याला ब्रह्मचार्य पहिली गोष्ट म्हणजे पाळायचं आहे. म्हणजे जर आता सोमवारी प्रदोष आहे तर रविवारच्या रात्रीपासून सोमवारच्या रात्रीपर्यंत आपल्याला ब्रह्मचार्य हे पाळावंच लागतं. मांसाहार करायचा नाही आहे. मद्यपान हे सगळं, त्यानंतर धूम्रपान, त्यानंतर कोणालाही वाईट बोलणं किंवा कोणाचंही वाईट करणं, निंदा नालस्ती करणं हे सगळं आपल्याला करायचं नाही आहे. ह्याच्यामध्ये जेवढं शक्य आहे तेवढं पवित्र राहून आपल्याला हा व्रत करायचं आहे. त्याच्यानंतर प्रदोष व्रताची एक पुस्तक मिळतं, तर त्या पुस्तक आपल्याला त्या दिवशी वाचायचं असतं आणि ते झालं का ते पण पूजेत आपल्याला पुन्हा मांडायचं असतं. त्याच्यानंतर हे सगळं आपलं झालं का मग नैवेद्याला आपल्याला फक्त खडीसाखर तुम्ही ठेवा. जर तुम्ही जेवण करणार नाही आहात तर केळं ठेवा, खडीसाखर ठेवा, दूध साखर ठेवा. त्याच्यानंतर पांढरी कुठलीही मिठाई असेल तरीही ती तिकडे ठेवली तरी चालणार आहे. आणि पूजेमध्ये आपल्याला हळद कुंकाचा वापर करायचा नाही आहे. त्या दिवशी आपण जर काही उपास ठेवणार असू तर आपल्याला मीठ, पहिली गोष्ट म्हणजे महाशिवरात्रीमध्ये सुद्धा हाच नियम आहे आणि सोमप्रदोषच्या ह्याच्यामध्ये सुद्धा हाच नियम आहे. म्हणजे तुम्ही भगवान शंकरांची कुठलीही पूजा करा, त्याच्यामध्ये साधं मीठ कधीही खायचं नाही आहे. तुम्ही सेंदव मिठाचा वापर करा. आपण आता जर ठरवायचं असतं की आपल्याला किती दिवस करायचे, 5 दिवस करायचंय का 11, जर आपण 11 दिवस किंवा 5 दिवस करणार असू तर 5व्या दिवशी जेव्हा आपण उद्यापन करणार तेव्हा आपल्याला, आणि आपण संकल्प करून आपण आधी संकल्प करतो व्रत चालू करण्याच्या आधी. तो संकल्प करून झाला का मग आपल्याला शंकराच्या देवळात जाऊन तिकडे सुद्धा अशीच पंचोपचार पूजा करायची आहे. आपल्याला पंचोपचार पूजा करून झाली की तिकडे नारळ आपल्याला अर्पण करायचा आणि पूजेमध्ये आपल्याला प्रत्येक पूजेमध्ये एक विडा, आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला कालही दाखवलं होतं मांडणीमध्ये एक विडा, त्याच्यानंतर सुपारी आणि 1 रुपयाचं नाणं ठेवायचं आहे. आणि हे दर सोमवारी पूर्ण 5 सोमवार फक्त विड्याची पानं बदलायची, पण सुपारी आणि नाणं तेच ठेवायचं. आणि जेव्हा आपण उद्यापन करू तेव्हा आपल्याला विडा, सुपारी आणि नाणं देवळामध्ये जाऊन शेवटच्या उद्यापनाच्या दिवशी ते आपल्याला अर्पण करायचं असतं. आणि आता उद्यापन आपण कसं करायचं तर सपोज आपण 5 दिवस केले, आज आपला 5वा दिवस एंड होतोय, तर आज आपण उद्यापन करण्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे सकाळी लवकर उठून रुद्राभिषेक करायचा असतो. मी रुद्राभिषेकचा व्हिडिओ कालच अपलोड केलाय, तर प्लीज तो एकदा बघा. तर तो आपल्याला रुद्राभिषेक त्या दिवशी करावाच लागतो. रुद्राभिषेक करून झाला का मग त्याच्यानंतर हवन करायचं असतं. हवन म्हणजे हवन कुंड घ्यायचं, त्याच्यामध्ये शेण्या वगैरे असतात आणि समाधी घ्यायची. समाधी जी असते म्हणजे छोट्या छोट्या लाकडाच्या काड्या असतात ना, त्या तुम्ही मग कडुलिंबाच्या झाडाच्या घ्या किंवा उंबराच्या झाडाच्या घ्या, बेलपत्र जे असतं बेलाच्या झाडाच्या घ्या, अशा कुठल्याही चालणार आहेत. तर ह्या ज्या छोट्या छोट्या काड्या असतात ह्या समाधी म्हणून वापरायच्या. आणि त्याच्यानंतर आपण जे प्रसाद करणार आहोत, म्हणजे जर आपण खडीसाखर असो किंवा मग पांढरे पेढे असो किंवा मग काही असो, तर 108 वेळा ती नावं घेऊन ते जे आहे ते हवन, त्याचं आपल्याला हवन करायचं असतं. त्याच्यानंतर तो पूर्ण दिवस आपल्याला उपास करून आपण त्या दिवशी शक्य तेवढं दान करायचं असतं.
कारण आपण जेवढं दान करू तेवढं आपल्याला दुप्पट परत मिळत असतं. त्यामुळे दानाला, एकादशी असो किंवा कुठलाही देवाचा व्रत असो, त्याच्यामध्ये दानाला अत्यंत महत्व आहे. आणि कुठल्याही ह्याला तुम्ही एक पांढरं वस्त्र वगैरे, किंवा जो ब्राह्मण येईल, किंवा जर तुम्ही करणार असाल तर देवळात जाऊन तिकडे जर कोणीही ब्राह्मण असेल तर त्याला तुम्ही पांढरं वस्त्र वगैरे अर्पण करू शकता आणि त्याच्या पांढरं वस्त्र दान करू शकता. असं करून आपल्याला उद्यापन करायचं आहे. ह्याच्यामध्ये खरंच इतकं काही मोठं नाहीये, पण कांदा लसूण हे पूर्ण ह्याच्यामध्ये वर्ज्य आहे. कांदा लसूण आपल्याला खायची नाही आहे. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण उपास सोडणार असू तेव्हा आपल्याला, तुम्ही काहीही करा, म्हणजे अगदी बटाट्याची भाजी करा किंवा मग भात, पण काहीही जे तुम्ही करणार आहात त्याच्यामध्ये हळदीचा समावेश आला नाही पाहिजे. सेंदव मिठाचा तुम्हाला वापर करायचा आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला साधं मीठ खायचं नाही आहे. आणि लसूण आणि कांदा ह्याचा सुद्धा समावेश आपल्याला करायचा नाही आहे. तर हे सोडून आपल्याला नैवेद्य करायचा आणि तो नैवेद्य देवाला दाखवून, आणि प्रदोष, आणि आपण व्रताची सुरुवात करतो त्याच्या आधी नित्य सेवा करून आपली झाली, स्वामी समर्थांची आरती म्हणा किंवा रामदैवत असो, कुलदैवत असो, या प्रत्येकाची आपली आरती करून झाली, मगच आपल्याला या व्रताची सुरुवात करायची आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हा व्रत करायचा आहे. आणि जर आपण व्रत धरणार असू तर मनात निश्चय हवा की मी किती दिवस करणार आहे. कारण असं नाही झालं पाहिजे की हा सोमवार मी पकडला आणि पुढचा सोमवार नाही पकडू शकत मी वगैरे, असं नाही. पण जर बायकांना मासिक धर्म वगैरे असेल तर मग तो सोमवार तुम्ही उपास पकडायचा, पण तेव्हा पूजा वगैरे काहीही करायची नाही. पण तो जो दिवस आहे तो व्रतामध्ये पकडला जाणार नाही. जर तुम्ही 5 दिवसाचं केलं असेल, त्याच्यामध्ये 1 दिवस जर मासिक पाळी आली असेल तर मग तो दिवस पकडला नाही जाणार. मग आपले 6 दिवस होणार, असं 6 सोमवार होणार. तर जर तुम्हाला करायचं असेल तर हे असे ह्याचे नियम आणि अटी आहेत. जर अजून तुम्हाला काही प्रश्न वगैरे असतील तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा. मी शक्य तेवढ्या तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तर देण्याचा 100% प्रयत्न करेन. तर अशाच प्रकारे मी जी दिलेली माहिती आहे ती मी स्वामी समर्थांच्या चरणी आणि महादेवांच्या चरणी अर्पण करते आणि हा व्हिडिओ इथेच एंड करते. श्री स्वामी समर्थ. थँक्यू सो मच.